चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आजपर्यंत आपण अनेक वचनं पाहिली पण जे वचन आपली परीक्षा पाहिली असं वचन आहे. सत्याचं ज्ञान आणि स्वीकार जिथं आहे तो ब्राह्मण असं म्हटलं. आता ह्या वचनाच्या विवरणापूर्वी मी काही गोष्टी किंवा दक्षता व भूमिका यांची गरज मानतो. आपण ते समजून घ्याल अशी मला आशा आहे. एक म्हणजे आपण जशी आपली म्हणजे कोणी आणली असेल तर सोडून देऊ क्षणभर, पण पादत्राणं खाली ठेवून आलेले असाल तसेच आपण इथे आलात ना, ती कोणी बरोबर नाही ना आणली, तर तशाच आपल्या या विषयासंबंधित काही कल्पना असतील, काही विचार असतील, काही पूर्वग्रह असतील, काही माहिती असेल, काही अनुभव असतील, तर तेही कृपया चिंतनाच्या वेळेपुरते दरवाजाबाहेर ठेवावेत. तर आपल्याला याचं काहीतरी जे अभिप्रेत आहे त्यातलं थोडंफार आकलन होण्याची शक्यता आहे, म्हणून मी ही विनंती केली. ही त्याची दक्षता. आणखीन जात आहे, धर्म आहे, काय तर म्हणायचं, देश आहे, भाषा आहे, धर्मग्रंथ आहेत, अवतार आहेत, प्रेषित आहेत, शोषण आहे, शोषक आहेत, न्याय आहे, अन्याय आहे, काही आधी फार मोठी आहे. तर संस्कृती आहे, क्षेत्र आहेत, तीर्थ आहेत, संस्कार आहेत, रूढी आहेत, रीती आहेत, परंपरा आहेत. असा म्हणजे ही यादी संपत नाही सांगताना. आणि त्यामुळं झालेले विचार आणि झालेली आकृती यांचा कल्पनातीत गोंधळ या विषयावर आधीच झालेला आहे. तेव्हा आपण किती जेवढे तटस्थ, शांत, विचारी, सत्यप्रिय, प्रयोगशील आणि भगवंताचे प्रेमी, आनंदाचे प्रेमी राहू, तर ह्या वाक्यावर काही विवरण करणं किंवा काही समजून घेणं शक्य होईल. नाहीतर आधीच्या गोंधळात आणखी थोडी भर पडण्याची शक्यता आहे. तेवढं होऊ नये एवढी मी प्रार्थना करतो. तर त्याची काळजी घ्यावी ही एक दक्षता. आणि तिसरी ही जे गुरुआज्ञेनं जी वचनं आलेली आहेत त्यातलं हे वचन आज हे आहे म्हणून आज हे आहे, ह्यापेक्षा काही त्याला माझ्या दृष्टीनं वैयक्तिक हे नाही. तो क्रम आपल्याला माहितीच आहे. तर आणखी कितीतरी आपल्यासमोर विषय आहेत की ज्याचा विचार करण्याची गरज आहे, पण त्यातच हे विषय येत असतील. त्याचं मूळ फार वेगळं आहे. ते महाराजांना समोर आणून ठेवायचं असावं म्हणून त्यांनी हे वचन समोर ठेवलेलं आहे असं मी समजतो आणि त्याचं यथाशक्ती आपल्यासमोर विचार ठेवतो. एक पहिल्यांदा काही सत्य समजून घेऊ. म्हणजे ही जशी दक्षता काही सांगितल्या तशी काही आता सत्य समजून घेऊ. पहिल्यांदा एक भूमिका आहे ना त्याने. एक इथे जो ब्राह्मण शब्द आहे तो ब्रह्म जाणणारा, ब्रह्मजानाति इति ब्राह्मणा अशा अर्थाचा आहे. तो उपनिषदातला अर्थ आहे, औपनिषदिक अर्थ आहे. तो जाती अर्थाचा नव्हे आणि वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही. तिसरं, ह्यात जे ब्रह्मजानाति म्हणलेलं आहे ते ब्रह्म कुठलं, त्याची आपल्या दृष्टीने सोपी कल्पना काय, तो विशालतेची परिसीमा आहे, उत्पत्तीचं मूळ आहे, समग्रता आहे, सर्व समावेशकता आहे, ते जीवनदायी आहे, ते अंतिम सत्य वस्तू आहे. या अर्थाने ते भगवंत आहे. हे इथं ब्रह्म ह्या शब्दाने अभिप्रेत आहे. ते जो जाणतो ते पुढचं सगळा ब्रह्मजानाति इति. आणि तिथे जाणणं हा शब्दही आपण वापरला तर त्याची पण व्याख्या करून पुढे गेलं म्हणजे आणखीन सोपं होईल. तर इथं जाणणं म्हणजे हेही जाणणं औपनिषदिक आहे. जाणलं ह्याचा अर्थ ज्ञान आहे आणि तशी कृती आहे. या दोन गोष्टी असतील तर त्याला जाणणं म्हणतात, नाहीतर त्याला माहिती म्हणतात. म्हणजे आपल्याला खूप क्षेत्रातली कितीतरी माहिती असते, तर तशी इथं अभिप्रेत नाही. जाणणं याचा अर्थ ज्ञान आणि कृती. त्यामुळं हा ब्राह्मण शब्द वैज्ञानिक स्वरूपाचा आहे. त्याला आता वैज्ञानिक म्हणणं भाग आलं, कारण उपनिषद हे मुळात तत्वातलं तत्त्वज्ञान म्हणजे विज्ञानच आहे. तेव्हा त्यात कुठं काय झालं, याचा सगळ्याचा बराच घोटाळा झाला. ते ब्राह्मण झाला, जात झाले, श्रेष्ठाकरण झाले, चातुर्वर्ण झालं, हिंदू धर्म झाला, अमकं झालं, इतर धर्म झाले, अन्याय झाले, विषमता झाल्या, त्याला इतर ही लागली, शोषणं लागली, तेढ लागली, संघर्ष लागले, खूप गोष्टी त्याच्या मागं लागल्या. पण ह्याचं मूळ काय आहे ते आपण समजून घ्यावं, ह्यासाठी हे सगळं वचन समोर आलं असावं अशी माझी कल्पना आहे. तेव्हा व्यक्ती जन्माला येते. आपण इथे मायेचा
अभ्यास एका शिबिरामध्ये केलेला आहे, दुसराही केलेला आहे, मनाचाही केलेला आहे. ते दोन्ही अभ्यास पूरक आहेत. असं गृहीत धरून आपण पुढचा विचार करू. व्यक्ती म्हणजे आपण आपल्या पुरता विचार करा, कोणाही पुरता विचार करा. व्यक्ती जन्माला येते त्यावेळेला ती 5 गोष्टी घेऊन येते. आपण व्यक्ती म्हणजे फक्त आपण स्वतः जन्माला आलेल्यावर एवढं पुरेसं आहे असं समजतो, तसं नसून विचार करण्यापुरतं हरकत नाही. एक शरीरभूत गुण ते आपल्याला दिसतात. दुसरं जीवभूत गुण आपल्यामध्ये काही आहेत, ते पूर्वसंस्कारभूत गुण आहेत, पूर्वसंस्काराने आलेले गुण आहेत, ते घेऊन जीव जन्माला आला. तिसरं, जसं शरीर आहे जसा जीव आहे तसं परिस्थिती बरोबर घेऊन जन्माला आले. अमुक इथे कान तो तिथे कान, हा इथे कान, त्याचं काय उत्तर सापडत नाही, एवढं खरं सापडत नाही तेवढं खरं, म्हणजे परिस्थिती जन्माला घेऊन आला. तेव्हा बरोबर घेऊन आलो, त्या अर्थी परिस्थिती घेऊन आलो. ती सद्य संस्काराची आहे, ती जीव सांगितली ती पूर्वसंस्काराची, ही सध्याच्या संस्काराची. तेव्हा ती परिस्थिती ती एक जन्माला घेऊन आली. त्याबरोबर उन्नतीचं ध्येय की जे आपल्यामध्ये आत्मरूपाने चैतन्य रूपाने वास करतात तेच ते ब्रह्मचैतन्य, दुसरं काही नाही. तर ते आपल्या अंतर्यामी वास करतात. ते उन्नतीचं ध्येय, त्याच्याशी लागणारी आवड ही जन्मतः माणसाला आहे, कारण त्याचा गुण आनंद हा आहे आणि प्रत्येकाला आनंद हवा असतो. त्यावरून ते कळतं की ते आपल्यामध्ये ते आहे. नसेल तर आपल्याला दुःखाची आवड लागली असती. काहींना दुःखाची आवड लागते बरं का, पण त्याला मनाचे एक प्रकारचा आजार समजतात. आपल्याला माहिती असेल, त्या मनोविकृतीमध्ये तो एक मोडला जातो. तर ते दुःखाची आवड असणं किंवा स्वतःला दुःख करून घेणं ह्याला आजाराचं स्वरूप आहे. त्यामुळे ते नाही. ज्या अर्थी आरोग्याविषयी आपण बोलतो त्या अर्थी म्हणजे मूळ जे नैसर्गिक आहे त्यामध्ये आनंद हे त्याचं स्वरूप आहे. त्यावरून ते कळतं की माणसाचं उन्नतीचं ध्येय त्याच्यामध्येच आहे आणि ते त्याचं मूळ स्वरूप आहे. आणि त्याच्याबरोबर जे जन्माला घेऊन येतो ते म्हणजे अखंड कर्म हे जन्माला घेऊन आलेलं आहे. पाय ते मनुष्य बोल ठेवलं जमिनीवर की हातपाय हल्लेलं सुरू झालं, कर्म सुरू झालेलं आहे. तर एवढ्या 5 गोष्टींचं मिळून आपण संघात आहोत, सगळ्याचं मिळून आपण एकत्रीकरण आहोत, एवढं लक्षात ठेवलं तरीच आहे. आता याच्यात 2 गोष्टी आल्या, एका बाजूला कर्ता आला, एका बाजूला कर्म आली. तेव्हा आपण जर पाहिलं व्यवहारामध्ये सगळीकडे तर चेहऱ्यामध्ये विविधता आहे, कुवतीमध्ये विविधता आहे, परिस्थितीमध्ये विविधता आहे, कितीतरी प्रकारची टोकाच्या विविधता परिस्थितीमध्ये आहेत. म्हणजे बाहेर हिंडले फिरले असतील तर त्यांना आणखीन चांगली कल्पना असेल तर किती विविधता असू शकतात. तर विविधता म्हणजे भेद नव्हे हे लक्षात ठेव. विविधता याचा अर्थ भेद नाही, विविधता याचा अर्थ आहे गुणच आहे. आणि जसे सृष्टीमध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारची झाडंपेडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, तशी ही विविधतेचं स्वरूप आहे. तर ते कर्ता म्हणून आहे. आणि दुसऱ्या बाजूला कर्म आहेत. कर्म पण खूप विविध आहेत. किती प्रकारची कामं जगामध्ये आहेत. आज आपण एनलिस्ट करणं नसती, यादी करायची ठरवली तर अशक्य वाटेल अशी गोष्ट आहे. किती प्रकारची कामं जगामध्ये आहेत. एखादी एक कंपनी समजा त्यामध्ये होणारी कामं आहेत तर एक एनलिस्ट केली जातील. हेही प्रकारची कामं इथे होतात. अगदी ती उघडून झाडण्यापासून सुरुवात करू आपण तर तिथपासून अगदी काय तिथून प्रोडक्ट होईल तिथपर्यंत. तर कितीतरी प्रकारची कामं दिसतील. ही एक छोट्याशा एवढ्याशा गोष्टीत आहे. जगामध्ये काय असेल आपल्याला विशाल बनवण्यासाठीच हे सगळं आहे खरं सांगायचं तर. ते ब्रह्म म्हणजे ते. तर ते आमची संकुचितता जावी आणि ते यावं यासाठी हा सगळे मूळ विषय आहे. तर दुसऱ्या बाजूला कर्म आहेत. तर त्याच्यात सुद्धा विलक्षण विविधता आहे. विलक्षण म्हणजे किती. एखादं लँडस्केप, एखादं चित्र आहे तर त्याचे एक स्वरूप आपल्याला कळू शकतं. आणि दुसऱ्या बाजूला एखादं ॲनालिटिकल लॉजिक आहे तर त्याचं स्वरूपही कळू शकतं. किती तर्कशास्त्र कठोर आणि हे आहे ते त्या टप्प्याने तसे तर जे प्रोग्रामिंग वगैरे करणार असेल त्याला माहिती असेल सगळं प्युअर लॉजिक आहे. तर काय नाही, 0 शिवाय काही नाही आहे. आणि इकडे बघायला गेलं तर एक लँडस्केप आहे, त्याची स्वतःची सौंदर्य विविधता ही इतकी वेगळी आहे की ती ह्याच्याशी त्याचंच काही आपल्याला नातं जुळत नाही. नक्की ही कर्म आहेत. हेही कर्म करावं लागतं आणि तेही कर्म करावं लागतं. तेव्हा कर्म आहेत, कर्त्यांची विविधता आहे. तेव्हा त्या विशिष्ट कर्माला ते काय लॉजिक आहे, त्याला लॉजिक जाणणाऱ्या कर्त्याची गरज लागेल. हा मूळ खरा प्रश्न तिथे आहे. तो उपनिषदांच्या काळातला प्रश्न आहे. आज थोडासा विषय नेमका अवघड लागला आहे म्हणून आपण आता तो लागलाय वाटेत म्हणून ओलांडून पुढे जाऊ, एवढंच. काहीतरी जाणून येईलच त्याच्यामधून. तर विशिष्ट कर्त्याला विशिष्ट कर्म हे एक प्रकारची सहजता आहे. विशिष्ट कर्त्याने विशिष्ट कर्म, याच्यामध्ये अजून कोण कुठे जन्माला आला हे आलेलं नाही आहे बरं काय, याचा काही संबंध नाही आहे. विशिष्ट कर्त्याला विशिष्ट कर्म हा मूळ संघात आहे, हा मूळ संबंध आहे आणि ते बरोबर आहे. कारण ह्या कामासाठी तो मनुष्य योग्य आहे हेच त्याचा अर्थ आहे. तर ते काम तो करतो असं ते विशिष्ट कर्म आणि विशिष्ट कर्ता असं हे जे सोपं आहे. आणि
हे असणं स्वाभाविक आहे, कारण विविधता आहे, कर्मात पण आहे, कर्त्यात पण आहे. म्हटल्यानंतर ह्यामध्ये फरक राहणार हे उघडच आहे. तेव्हा अगदी आता हे अगदी तात्विक वाटत असेल तर आपल्याला हे शर्टाचं बटन लावायचं आहे, तर त्याला सुई आणि दोराच लागेल ना, बारीकशी एवढीशी सुई आणि दोरा लागेल. समजा एक तांदळाचं पोतं आहे का साखरेचं पोतं आहे, ते बंद करायला आपल्याला दाभण आणि ती मोठं सुंब लागेल, काय असेल ते म्हणतात सुतळी, ती लागेल. आता ह्यातलं काय कमी उपयोगाचं आहे? काय नाही. तेही पोतं बंद केल्याशिवाय आपल्याला ट्रान्सपोर्टला टाकता येणार नाही आणि हेही लावल्याशिवाय आपल्याला ही वस्तू वापरता येणार नाही, हे खरं आहे ना. तर असं खरं स्वरूप याचं असं होतं. मूळ स्वरूप काय, माणूस जिथे होता जन्माला तिथे त्याचं स्वरूप काय होतं. तेव्हा ही कर्म म्हणून मला सांगा की त्या तांदळाचं पोतं उघडं चालत नाही, टाकलं जर ट्रान्सपोर्टमध्ये आपण टाकलं तर ते पोचण्याची शक्यता नाही. रिकामं पोतं पोचलं तरी आजच्या काळात खूप झालं असं म्हणायचं. होतंय बाहेर बघतोय आपण, ते तर आणखीनच वेगळा विषय, पण ते सुद्धा जाईल अशी शक्यता नाही. त्यामुळे ते न करून चालतं का कर्म, तर नाही चालत. हेही न करून चालत नाही, तेही करणं योग्य आहे. म्हणजे हेही कर्माची गरज आहे, या सुईदुऱ्याचीही गरज आहे, आणि त्याही ते काय दाभण सुई सुतळी असेल त्याचीही गरज आहे. आता याच्यात श्रम जसे कर्म झाले, विविधता आली, तशी कर्मांचे प्रकारही आले. खूप प्रकारची विविधता, म्हणजे एक नाही, हे एक दोन उदाहरणं म्हणून सांगितली. पण श्रमाची कर्म आली, बुद्धीची कर्म आली, ही सुद्धा प्रकार होणार. जसा कर्ता आहे तशा प्रकारची कर्म पण वेगवेगळ्या प्रकारची होणार. तर ती सगळी कर्म म्हणून सारखीच होती. ज्या ठिकाणी हे सगळं होतं तिथून आपण आत्ता पाहतो आहोत, ते आपण इकडून तिकडे पाहायला लागल्यामुळे जरा थोडंसं आपल्याला विचार करत पाहावं लागतं. मूळ पाहायला असतं कदाचित आपल्याला समजा असं ट्रेलर मागे नेऊन दाखवण्याची काही व्यवस्था असते तर आपल्याला एकदम ऋषिकालीन पद्धत कळली असते. आणि ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की वेदांच्या ज्या ऋचा आहेत, ऋग्वेदाच्या ज्या ऋचा आहेत, ते सर्वांनी मिळून रचलेले आहेत, सर्वांनी मिळून गावात राहिलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. तिथेही काही नाही आहे भेदाभेद, ते काम आहे, ते ज्याला जमते त्याने ते करायचं आहे. वेदाच्या ऋचांची जी रचना आहे ती अनेक समूहांनी अनेक व्यक्तींनी मिळून केलेली आहे. ते अशी कोणी अमुक स्थितीला आला असं नाही, तो त्या स्थितीला आला म्हणून त्याने ती रचना केली, एवढंच. त्याला दिसलं तो सांगतो मला दिसलं असं. तो जो पाहतो आहे, जो उंचावर आहे, त्याला दिसतं आहे. उंचावर कोण आहे, जो कोणचा उंचावर असेल तो असेल. तर त्याच्याशी बाकी कशाचा काही संबंध नाही, त्यांनी रचना केल्यात. तेव्हा ह्या ऋषांची जर मुळं आपण पाहिली तर ती अशी आहेत. तेव्हा हे दुसरं आपलं एक मुद्दा एवढाच की राईट पर्सन टू द राईट प्लेस, राईट वर्क, एवढंच आपलं फक्त काम झालेलं आहे की तो योग्य व्यक्ती योग्य कामाकडे नेणं. ती अयोग्य व्यक्ती अयोग्य कामाकडे गेली की काय होतं ते पाहायला काय आता वेगळे अनुभव घ्यायची गरज नाही, आता भरपूर अनुभव येतात. तर त्यामुळे योग्य व्यक्ती वेगळं कामाकडे असं स्वरूप गाठ घातलेली त्याची खरं म्हणजे, बरोबर आहे. तेव्हा एवढं एक भाग झाला. आता या कर्मांचे प्रकार केले, त्याची वर्गवारी लावली, परत केली, असं करायचे प्रयत्न केले. आपण आपल्या मूळ जिथे होतो ते आपण स्वरूपाचे आपण एक 5 घेऊन गोष्टी जन्माला आलो असं आपण म्हटलं, तर त्याच्यातले 3 गोष्टी तर आपापलं काम करतायत आत्ता या क्षणीसुद्धा. आपण जे ऐकत आहात त्यामध्ये काहीतरी मनामध्ये विचार सुरू आहेत. मेंदू आपलं काम करतोय, मेंदूचं काम सुरू आहे, ते ग्रहण काम करत आहे, ताडून पाहत आहे, चूक बरोबर करत आहे, बाजूला ठेवतं आहे, करत आहे, चालू आहे त्याचं काम. तिकडे मनाचं कामही चालूच असतं, ऐकण्याचं इथं सोडून द्या. पण एरवी मेंदू आपलं काम करीत असतो. तो रिकग्निशन करतो, पारखून घेतो, ओळखतो, विभागणी करतो, उपयोजन करतो, ती गोष्टी कशाला काय वापराव्यात हे पाहतो, त्याचं नियंत्रण करतो, तो त्याच्या आज्ञा देतो, त्यानुसार सगळं काम चालू आहे. तेव्हा हे मेंदूचं काम तटस्थपणे प्रत्येकाच्या ठिकाणी हे काम चालू आहे, यामध्ये विभाव नाही आहे, हे काम चालू आहे. तसंच मनाचं स्वतःचं एक काम आहे, ते मेंदू भेद करतो लगेच, बाजूला करतो, सेग्रेगेशन त्याला शक्य आहे, त्याला रेकग्निशन शक्य आहे, तो भेद करतो. पण मन भेदभाव करतं, ही भानगड आहे सगळी. त्याच्यात अडचण कुठून सुरू झाली आहे ते सांगतो की मन आलं मध्ये की अडचण सुरू झालेली आहे. आता ते भेदभाव करतं. मग ते हे श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ आहे असं ठरवतं, हे उच्च आहे, हे नीच आहे असं ठरवतं. हे कोणाचं कार्यक्रम चालू आहे, तर हा मनाचं चालू आहे. त्याचे काही गुणधर्म आहेत, जसे मेंदूचे काही कामं आहेत, आज्ञा आहे, काय त्याचं रिकग्निशन आहे, काय ओळख आहे, पारख आहे, परीक्षण आहे, तसं आहे. तसं इकडे मनाचं पण काम सुरू आहे. तर ते मनाचं काम हे भेदभाव करणं, हे स्वामित्व दाखवणं, सुरक्षितता सांभाळणं, संघटन करणं, किंवा त्यावर फायदे किंवा गैरफायदे उठवणं, किंवा खऱ्याचं खोटं करणं, मिश्रण करणं, धाक निर्माण करणं, भीतीग्रस्त होणं, भयग्रस्त करणं, किती कामं मनाचे उद्योग सुरू आहेत. आपण लक्षात घ्यायला हरकत नाही काय चाललेलं आहे, हे लक्षात घेण्यासाठी आहे. आणि तिसरं आहे
ते आपल्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे, ते प्रत्येकाच्या ठिकाणी. यातलं कोणाला काही नाही असं नाही. हिंदू सर्वांच्याकडे आहे, काम करतो आहे, मग आपले व्यवहार सुरू आहेत. कुठेही असाल, घरात सुद्धा त्याची गरज लागतेच, बाहेर त्याची लागतेच, इंडस्ट्रीत लागते, कुठेही लागते, व्यवसायात लागते. तिथे तिथे त्याचं ते काम सुरू आहे. प्रत्येकाला ती उपलब्धता आहे, मनाचे प्रत्येकाला उपलब्ध आहे. आणि जे तिसरं आत्मस्वरूप आहे ते चैतन्यमय आहे. म्हणून तर आपण सगळे एकमेकांशी बोलतो आहोत, पाहतो, करतो आहोत सगळं. या सगळ्याची जी प्रेरणा आहे ती आपल्यामध्ये असलेलं चैतन्य आहे. ते तटस्थ आहे, ते प्रेममय आहे, ते भेद जाणत नाही, ते फक्त द्रष्टा म्हणून राहतं आणि ते ऐक्यभावाने काम करतं, त्याला भेद नाही. तेव्हा जितकं ज्या प्रमाणात जसं काही चैतन्याचं स्वरूप आपल्या ठिकाणी असेल तसंच ते माझ्या ठिकाणी असेल, तसंच त्यांच्या ठिकाणी, तसंच त्यांच्या ठिकाणी. त्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नाही, ते सर्व साम्य आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की ही जी व्यक्ती असंख्य आहेत आणि ही कर्म असंख्य आहेत, यांची विविधता तर विलक्षण आहे, पण त्याची व्यवस्था लावली पाहिजे. इथं सुरुवात झाली, मूळ कामाची अडचण सुरू झाली ती तिथं, की ही व्यवस्था लावायला पाहिजे. आणि व्यवस्था लावणं स्वाभाविक आहे, पण आता ते कर्माची व्यवस्था लावायला लागलं म्हणजे आपल्याला ह्या तिन्ही यंत्रणा काम करायला लागतात. लावणारा कोणी असू दे, पण लावणारा एक समजा काय अगदी काय ते प्रीमियर शो असतो ना, काय ते त्याच्या तिकीट वगैरे असते, त्यावेळेला गर्दी असते, तर ते त्या ह्याला ती गर्दीसाठी तिकीट विकायची असली गर्दी जर असेल समोर तर रांग लावावी लागते, साधी एक व्यवस्था लावावी लागते, नाही तर गोंधळ माजेल. ती सगळी तिकडे फेकली जातील, हे फेकले जातील, ते पैसे गोळा इकडे तिकडे होतील, काहीतरी होईल. म्हणजे त्यांना एक काहीतरी खिडकी ठेवावी लागेल, एक टेबल ठेवावं लागेल, काहीतरी व्यवस्था लावावी लागेल. तर साधी एखादी तिकीट विक्री असली तर आपल्या लक्षात येईल की त्याला रांग लावावी लागते. तेव्हा मेंदू विचार असं करतो की मी रांगेमध्ये आहे, तुम्ही रांगेतून जाईन. तर ते त्याने अनालाइज केलेलं आहे की इथे एक यंत्रणा आहे, व्यवस्था आहे, तिथे हे मनुष्य हे काय पैसे देतो आणि ते तिकीट फाडतायत, तर तो तिकीट ते पैसे देतो आणि तिकीट फाड, हे मेंदूचं काम चालू आहे. त्याला ते कळतं बरोबर सगळं की असं असं केलं पाहिजे. मन म्हणतं मधनं गेलं तर काय होईल, काय कार्यक्रम आहे, मला फरक फक्त समजावून द्यायचा आहे. घोटाळा कुठे कुठे झाले ते आपल्याला माहीत असावं, काय किती वाटेल तेवढा घोटाळा झालेले, तो दूर करणं पण आता अशक्य झालं, इतकी अवस्था झाली. पण मूळ पेशंट कसा होता ते आपल्याला माहीत पाहिजे ना. आता ते पेशंटची परिस्थिती बघत नाही अशी अवस्था झाली, पण मूळ होता कसा, तर असा होता. तर ते होता त्याचे जे 3 कंपोनंट्स आहेत त्याच्यामधला हा कंपोनंट हे काम करतो. मेंदू म्हणतो रांगेतून जायचं तर खूप वेळा गेला, माझा बराच मागे नंबर आहे, तर आपण मध्ये घुसलं तर काय होईल, किंवा आपण ढकलून गेलो तर काय होतं, रांगेमध्ये काय फरक पडतो, म्हणजे समजा काय होते बघूया तरी, तर ढकलून जाऊ किंवा काय आणखीन आपल्या बरोबर ज्यांचे नंबर लावून बघूया, आणखीन काय करूया तर मग करूया. हे सगळे कार्यक्रम मनाचे कार्यक्रम आहेत. त्याला किती करू द्यायचे काय नाही, त्याचा करता स्वाधीन असेल मन तर करू शकेल, नसेल स्वाधीन तर ते जे करेल ते त्याला पाच बसावं लागेल. स्वतःचं सुद्धा जगाचं पाहिलंच, पण स्वतःचं सुद्धा पाहावं लागेल. म्हणून स्वामी तो तरळा, आपल्याकडे आपण त्या दिवशी मनाचा अभंग पाहिला तर त्यावेळेला हे शेवट त्याच्यावर आला. तेव्हा कर्मांचे जसे प्रकार तशी त्याला लागणारी माणसं याची जी जोडण्याची व्यवस्था होती ती गुणकर्म विभागशः एवढीच होती. आज आपल्याकडे आधार म्हणून ज्याचा आधार घेतला जातो ती गुणकर्म विभागशः एवढीच आहे. त्याच्यामध्ये बाकी कशाचाही उल्लेख नाही. ह्या व्यवस्थेमध्ये गुण आणि कर्माचा फक्त उल्लेख आहे. तेव्हा हे तर लागेलच, ज्या माणसाला जे काम करायचं आहे त्या कामाला तो योग्य आहे की नाही, म्हणजे कर्माला लागणारे गुण आहे की नाही ते पाहणं, गुण आणि कर्म याची सांगड घालून देणं हे व्यवस्थेचं काम आहे. म्हणून ती व्यवस्था लावली असं भगवंताने म्हटलं. आपल्याला आधार असलेला इकडे मागे आपल्या संबंधित असलेला कळण्यासारखा कोणता आहे तर गुणकर्म विभागशः, जन्मकर्म विभागशः नव्हे, तिथं घोटाळा सुरू झालेला आहे सगळ्या व्यवस्थेचा. आपण माना न माना परिस्थिती अशी आहे की जी ऐतिहासिक आहे. तर कर्म किती असतील पण त्या प्रत्येक ह्याला लागणारा गुण, ते कर्म करायला लागणारा गुण हा वेगळा असतो, त्या कर्माला लागणारा गुण वेगळा आहे. आता ह्याच्यात मगाशी म्हटलं तसं मेंदूसारखं आहे, श्रमसारखे आहे, ते काही बौद्धिक असतील, काही शारीरिक असतील, काही असे असतील, ते प्रकारही वेगवेगळे असतील, पण हे मूळ चाललं आहे ते असं आहे. त्यामुळं अगदी पेन धरायचं झालं तरी लागणारा गुण वेगळा आहे, नांगर धरायचा गुण वेगळा आहे, किंवा बंदूक धरायचा गुण वेगळा आहे. शल्यकर्म करायचं आहे, पूर्वीच्या काळात आता शल्यकर्म म्हणत, आता ऑपरेटिव्ह म्हणतो, तर त्याला लागणारे ते जे काही सुई आहे किंवा कात्री आहे ते धरण्याचा लागणारा गुण वेगळा आहे. तर हे सगळे गुणांचं त्या त्या कुवतीचं काम तो त्यांनी करावं अशी यंत्रणा मूळ होती. आता याच्यात सगळ्यात पुन्हा ध्येयाचा प्रश्न होता ना, तो ह्या सगळ्यात गायब झालेला आहे. ह्या ध्येयाचा प्रश्न होता की मनुष्य पशुकडून मनुष्य झालेला आहे, तो मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जायचा होता, ते त्याचं ध्येय होतं. तर ते ध्येयमध्ये जरा बाजूलाच सरलं आणि ह्या मंडळींचाच घोटाळा बराच सुरू झाला. काम कोणी काय करायची, कशी करायची, ती कशावर ठरवायची. ह्या घोटाळ्यामध्ये माणूस जो आहे त्याचे अगदी सारभूत 2 गोष्टी घेतल्या, तर शरीर आणि जीव. थोड्या त्या गोष्टी आहेत, शरीर आहे, हात काहीतरी जीव आहे. तेव्हा शरीराची व्यवस्था, शरीर माणसाचं शरीर निर्माण केलं, मनुष्याचा वंश निर्माण झाला, तर त्याची वंशापासून निसर्गदत्त
व्यवस्था काय आहे, तर शरीरापासून मनुष्याचं शरीर निर्माण होईल, निसर्ग दत्त व्यवस्था आहे. ते कुठल्या पशुचा प्रकार नाही, हा माणसाचा प्रकार आहे, तो माणसापासून निर्माण होईल, ही निसर्गाची त्याला लागणारी मदत आहे. तेव्हा ती एका बाजूनी झाली. दुसऱ्या बाजूनी जीवाच्या बाबतीत काय आहे, अवशिष्ट गोष्टी जो घेऊन आले, मागे मी आपल्याला त्या सिद्धांताबद्दल बोललोय की अवशिष्ट जो संस्कार राहिला तो जीवरूपाने आलेला आहे, तो त्याचे राहिलेले गोष्टी ज्याला आपण निम्म साध्या भाषेमध्ये प्रारब्ध म्हणतो, ते घेऊन जन्माला आला तो जीव, तर तो त्याची कामं पुरी करायला आलेला आहे, तो अंतर्गत आहे. आता त्यात स्वातंत्र्य पण त्याला ठेवलं की एवढं काम पुरं कर आणि उरलेल्या वेळेत तुला जे आता वेळ ठेवलेला आहे यात तुला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा वापर करून भगवंत मिळवून मुक्त हो, चक्रातून बाहेर पडूया असं त्याला सांगितलं होतं. ही 2 कामं त्याला दिलेली आहेत. हे करण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेली जी व्यवस्था आहे ती अधिकाधिक सुसंस्कारित व्हावी, कारण ती पण एक व्यवस्था आहे. एक मनुष्य निर्माण झालेला आहे, तर मगाशी म्हटलं तसं त्याच्या वाट्याला परिस्थिती आली, त्याच्या वाट्याला इतर गोष्टी आल्या, काय जे सगळं आलेलं आहे याच्यातलं जास्तीत जास्त त्यांनी चांगलं ग्रहण करावं आणि ती व्यक्ती वातावरण किंवा संस्कार यांनी अधिक चांगली व्हावी. आणि निसर्गाची जी शरीर ही बाजूची मदत आहे, जी जीवाच्या बाजूला मदत करणार आहे आणि हे दोन्ही मिळून मुक्त होणार आहेत, म्हणजे आत्मस्वरूपाकडे जाणार, हे जे काम त्यांचं आहे हे काम व्हायला सोपं व्हावं म्हणून ही गुणकर्मानुसार निवड करण्याचं काम केलं. आता झालं असं की निसर्गाची जी मदत आहे ती जी सुसंस्कारित मदत आहे ती सहजपणे जन्माने उपलब्ध व्हायला लागल्यामुळे ती जन्मावर गेली. अडचण तिथून सुरू झालेली आहे. ही अडचण उपनिषदात नाही, ऋषींच्या काळात नाही, त्यामुळे तिथं यातलं त्यांनी काही ठरत नाही, त्यांनी त्यांच्या गुण आणि कर्माने ठरतं. म्हणून आपल्याला आपण ठेवा असली असेल तर त्यामध्ये आपल्याला हा विषय येऊनही गेलेला आहे किंवा हरिद्रमत ऋषींची आपल्याला कल्पना आहे, त्यांच्याकडे तो जबाल शिकायला आला वगैरे वगैरे, सत्यकाम, तो सत्यकाम जाबाली त्यांनी नाव सांगितलं. म्हणजे किती स्तरावरची गोष्ट आहे हे आपल्याला आज समजून घ्यायला सुद्धा कठीण आहे, पण त्यांच्या काळात ते करायला सुद्धा कठीण नाही आहे. असा एक काळ ज्याचं मागे नेला तर 20,000 वर्ष आणि अगदी जवळजवळ आणला तरी 5,000 वर्ष एवढा आहे. तर ह्या काळामध्ये ही असलेली व्यवस्था आहे की त्याची सत्याच्या ज्ञानाची धडपड आहे ना, शिकायचं आहे ना. तेव्हा ऋषींच्याकडे गेल्यानंतर त्याला सांगता येत नाही, आई गणिका आहे, सेविका आहे, त्या काळातली ती परिस्थिती असेल काय ती त्यानुसार, तेव्हा आईने त्याला पाठवलेलं आहे, तर तो बाकीचं सांगू शकत नाही. त्याला सांगितलं आईने मी आई आहे एवढं सांग, माझं नाव जबाल आहे असं सांग, त्यामुळे तुझं नाव सत्यकाम जाबाल, तुला सत्याची इच्छा आहे, सत्यकाम आहे म्हणून त्याला सत्यकाम नाव दिले. तर तो सत्याची इच्छा धारण करणार आहे, म्हणजे ते सर्वोच्च वस्तू आहे या जगामधली, म्हणजे जे भगवंत आहे, सत्य म्हणजेच भगवंताचं दुसरं नाव. समजा त्याला शांती म्हणा, समाधान म्हणा, आपण जसं म्हणतो आनंद म्हणा, काही म्हणा, ते जाण्याची ज्याची इच्छा आहे तो ऋषींच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला विचारलं, त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यांना की हे असं आहे, मला आईने असं सांगितलेलं, बाकीचं तिला काय माहिती नाही. तिने सांगितलं मला माहिती नाही, मी तुला माहिती विचारली तर एवढं सांग. तेव्हा त्याला त्यांनी सांगितलं की तुझ्या ठिकाणी सत्याचं ज्ञान, त्याचा स्वीकार करण्याची क्षमता ही जी आहे एवढी सत्याच्या ज्ञानाला कुवत पुरेशी आहे. आणखीन कोणत्याही तुझ्या सर्टिफिकेशनची काय जन्मतारखेच्या ह्याची मला गरज नाही, दाखल्याची गरज नाही, तेव्हा नव्हती, की ह्याची काहीही गरज मला नाही. तुझ्या ठिकाणी जी वृत्ती आहे, म्हणजे जे काम करायचं आहे, जे कर्म करायचं आहे, सत्यज्ञानाचं कर्म करायचं अधिक सूक्ष्म आहे, कठीण आहे, तर ते कर्म करायला लागणारी कुवत तुझ्याकडे आहे, त्यामुळे तू याद बसतोस. म्हणून माझ्या दृष्टीनं तू ब्रह्मविद्येचा अधिकारी आहेस असं त्याला सांगितलेलं आहे. ब्रह्मविद्येचा अधिकारी अशा मुलाला सांगितलेलं आहे. एवढं आपण लक्षात घेतलं तर हे कुठे होतं हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळं भेदाभेद भ्रम अमंगळ ह्यांना म्हणायची जी वेळ आली शेवटी, ते संतांनी शेवटी हे काम हातात घेतलेलं आहे. ऋषीने जे काम करून ठेवलं आणि ऋषीने काम जे जगवलं ते पुढे त्याचा सगळी व्यवस्था लावायचं काम संतांना हातात घ्यावं लागलं. कारण मध्ये जो काळ गेला तो हा सगळा जन्मावर ठरवण्यावर गेला, जन्मावर वर्ण ठरवण्यावर गेला, ह्याच्यावर गेला आणि त्याने झालेला घोटाळा सगळा आज आपण अनुभवतो आहोत. तो घोटाळा झालेला तो तिथे झालेला आहे. मुळामध्ये तिथे पहा की काय आहेत गुण आणि कोणतं कर्म करायचं आहे. तर आज गुण कोणते आहेत तेच कर्म त्यानं करावं, अशा तऱ्हेची आज यंत्रणा आज आपल्याला घटनेने यांनी आणावी लागलेली आहे. तर ती आणावी लागली, त्याची मुळं तिकडे आहेत. कारण ते सत्यमेव जयते म्हणायचे आपल्याला, तिथेपर्यंत पोचायचं आहे, ते उपनिषदातलंच वाक्य आहे. तर तिथेपर्यंत पोचण्यासाठी ही यंत्रणा घातली. तर आपण हे समजून असायला हरकत नाही की मध्ये जे गोंधळ झालेले आहेत ते सगळ्या मधल्या ऑर्गनायझेशनचे गोंधळ आहेत. कारण हे सगळं माणसाला एक तसं असंघटित राहता येत नाही, त्यामुळे त्यांनी ऑर्गनाईज केलं. ते ऑर्गनाईज करताना जन्मानुसार जी माणसं अशी तऱ्हेनं आली ती आपापले गुण ते घेऊन येणार असं मानलं. तसं सिद्ध झालं नाही पुढं. आज सिद्ध होतंच असं मला नाही वाटत की त्या जन्मानुसार त्याचे गुण सिद्ध होतात म्हणून. गुण वेगळेच घेऊन येतात असं आपण आज अनुभवले असेल सगळीकडे. तर कुठे काय अनुभवतात आपण याचा विचार करून आपण ठरवावं हे बरोबर आहे की नाही ते. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जन्मतः तो जीव जसा आहे तसे त्याचे जे गुण आहेत त्यानुसार त्यांनी काम करावं.
त्याचे गुण कर्म विभागशः असं त्यांनी व्यवस्था घातली आहे. आता आपण ती मध्ये जन्माला घातली त्यामुळे हा घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यावर आता इतके त्याच्यावरती पापुद्रे चढलेले आहेत किंवा इतके त्याच्यावरती पुटं चढलेली आहेत की जशी मूळ मूर्ती दिसत नाहीशी व्हावी. आणि ही आता मारुती होता का गणपती होता सांगता येत नाही व्हावं, खरोखर होता असं काही ठिकाणी इतकं ते होतात त्याच्यावर काय 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 की ते काही मूळ मूर्ती दिसत नाहीशी होते. तशी गुणकर्माची मूळ मूर्ती दिसण्याचीच झालेली आता. आणि फक्त आता उरली ती धर्मांतरने भांडणं उरली, ह्याच्या पलीकडे उरलंच नाही. मला धर्माच्या नावावर जेवढ्या हत्या झाल्या तेवढ्या काशाच्या नावावर झाल्या नाहीत आजपर्यंत जगामध्ये. आणि याला कारण धर्म नसून, ह्याला कारण धर्म नाही, परत घ्यायला कारण धर्म नाही, याला कारण मन आहे. माणसाचं मन आहे जे सांगतोय ना ते वेगवेगळ्या प्रकारे रचना करून ती स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छितं, ते मन आहे आणि त्याचा हा घोटाळा आहे. एवढं आपण लक्षात घेतलं तर मग जो एक निसर्गाने स्त्री पुरुष भेद केला त्या व्यतिरिक्त निसर्गाने काही भेद केलेले नाही. बाकीचे भेद असतील तर आपल्या कर्माने आपण करू शकतो, चुकीचं कर्म करून चुकीचा परिणाम आपण निर्माण करू शकतो, ते स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. तर ते भेदभाव आपले, त्यांना भेदभाव अमान्य आहेत, म्हणून भेदधर्म अमंगळ. आता याची व्यवस्था लावण्याचा जो एक प्रकार होता, कारण गुण आहेत आणि कर्म आहेत. कर्म म्हणलं की कर्माला काहीतरी पद्धत आली, म्हणजे काही कर्म करायचं आहे समजा, तर काय एक समजा पेटी वाजवायची, जे काय आपण इथे बसलो आहोत ऐकायला बसलो आहोत किंवा बसण्याची आहे किंवा आपण इथे हे वाजवत आहे त्यांची आहे, तर ह्याची एक पद्धती आहे ना काहीतरी. मग ती आचार आला, प्रश्न आचार आला की आचाराची पद्धती घालावी लागली. ती प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रत्येकाच्या ठिकाणी आचारांच्या पद्धती घातल्या. त्या आचारांच्या पद्धती जितक्या संघटित होत गेल्या तितक्या त्या संकुचित होत गेल्या, आणि संकुचित होत गेल्या तसे त्याला एक एक लेवल लावलं गेलं. ते ज्याला पटलं नाही त्यांनी दुसरं लेवल लावलं, ज्याला पटलं नाही त्यांनी तिसरं लेवल लावलं. आता मला सांगा, भौगोलिक भिन्नता किती, माणसांचे प्रकार किती, ह्या सगळ्या संबंध आपण आपल्या पुरत्या जगाचा विचार केला तरी त्यातली ही भिन्नता किती, ह्या सगळ्याचा विचार केला तर त्या ठिकाणी त्यांनी लावलेली लेवल बरोबर होती. त्यांनी लेवल लावायचा प्रयत्न केला, हे घोटाळा झालेला आहे. आता असं हे मूळ आचार तर बरोबर आहे, कर्म तर करायचं म्हटल्यानंतर आपल्याला इथे जशा पायऱ्या लागल्या तसं पायऱ्या तर लागतीलच, पण त्याचं कर्म वर येऊन बसणं हे आहे, पायरीवर बसून राहणं हे नाही. ते वाट आहे ती, शेवटी ती वाट आहे घालून दिलेली. मागे आपण बोललो होतो एकदा की डोंगरावर एक मंदिर आहे आणि त्याच्यावर जायला वाट आहे. तर वाटा तर 10 असू शकतील, पण मंदिरात जाणं हे ध्येय असेल त्याचं, काय जो देव आहे त्याचं दर्शन घेणं हे ध्येय आहे ना. मग ते ध्येयाचं दर्शन आहे म्हणजे आत्मदर्शन आहे, ते बाजूला राहिलं आणि वाटेचं संरक्षण हाच मोठा विषय होऊन बसला. आणि यात आपल्याला जे झाले ते घोटाळे झालेले दिसतील. नाहीतर जर सत्याला सामोरं जाणार असेल तर त्याला या गोष्टींची अडचणच नाही कुठली. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मनाच्या आहेत आणि मनाचं मूळ अहंकारात आहे. त्याचा धर्मभेद, धर्मांतर, अमकं तमकं, आक्रमण, श्रेष्ठ कनिष्ठता, जातीभेद काय करील ते करील. एकदा तो त्याचं संघटन करायला लागलेलं आहे म्हटल्यानंतर तो त्याचं काय करायचं ते करील. ह्या सगळ्यामुळे शुद्धी होण्याऐवजी अशुद्धी आणि अस्वास्थ्य निर्माण झालं आणि त्याचे आपण परिणाम बघतो. त्यांनी कधी हे केलं नाही. म्हणून काय होतं, याच्यात मनाचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न नाही. धर्माने जे आता आज पाहिलं तर इतक्या व्यापकतेचा धर्म मिळत नाही. धर्माला का व्यापकतेचा धर्म नाही, इन्क्लुझिव्हनेस आहे. कारण वेद झाला की वेद आहे, आचरण आहे. तर वेदाचा विनोबा म्हणायचं ना, वेदाच्या शेवटी वेदांत आहे. वेदाचा अंत म्हणजे आचरणाचा अंत शेवटी ज्ञानामध्ये झाला पाहिजे. तो वेदाचा खात्मा, त्यांचा शब्द असा आहे, वेदाचा खात्मा झाला त्याला वेदांत म्हणतात. त्याला आपण उपनिषद म्हणतो साध्या भाषेमध्ये. आपल्या सोयीचे जे काय त्यातले भाग आहेत ते हे समजण्यासारखे, सोयीचे, उपयोगी पडणारे, आजही खरे ठरणारे. द्वितीयाद वै भयम ही व्याख्या आपल्याला आज उपयोगी पडते. दोनपणा आला की भय निर्माण होतं. मला सांगा, इतकी सोपी उपनिषदात केलेली व्याख्या आज आपल्याला उपयोगी पडते की नाही. घरात एक पण असेल तर आनंद आहे, भीती नाही, कामाला एक रस्ता आहे, पुढे बाहेर सुद्धा समरसता आहे, हे सगळं आहे. पण हे केव्हा ते एक असतील तर. त्यात जर एकमेकांच्या मनात जर शंका असेल, काही भेद असेल, विचारात विभिन्नता असेल तर लगेच भय उत्पन्न होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाहीतरी आपल्याला भय जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा 2 गोष्टी होतात हे आपल्या लक्षात येईल. आपण विचार करून पाहिजे, भीती आणि भयाची मानसशास्त्रीय आणि तात्विक दोन्ही गोष्टी त्यावेळेला काढून टाकलेल्या आहेत. त्याची उत्तरं काय आहेत ती शोधून ठेवलेली आहेत. जर एक असेल तर भय राहत नाही, 2 झाली की भय निर्माण होतं. तर ही त्याची तेव्हा शोधलेली उत्तरं आहेत. तशीच या सगळ्याची त्यांनी उत्तरं शोधली होती. पण हे आचार घालायला लागल्याबरोबर त्याला अधिकाधिक रिजिडिटी किंवा याल, म्हणजे तो इन्क्लुझिव्ह होता. पुढे त्यांनी धर्माने जे तत्वज्ञान निर्माण झालं, म्हणजे पुढे जे आपल्याला उपनिषदं मिळाली त्या सगळ्या उपनिषदामध्ये ह्या सगळ्या आचार पद्धतीतून येणारं ज्ञान आणि परिवर्तन म्हणून जाणणं म्हणजे परिवर्तन आहे. म्हणजे तो भगवंत व्हायचा आहे. तो कसा होईल याचा विचार केला गेला. तो भगवंत व्हायचा राहिला बाजूला आणि तो आचार धरून बसला. आणि आचारापेक्षा सुद्धा तेही राहिलं नाही. शेवटी तो त्याचा धर्मानं नावच धरून बसला फक्त आता. आणि आता तू आणि मी माझं तुझं ह्याच्याशिवाय आता काही शिल्लक राहिलं नाही. असं झाल्याचा इतिहास आपल्यासमोर आज सगळा आहे. हा असा
आहे. आपण तो किती तटस्थतेनं घेणार त्यावर आपण हे आपलं सगळं पुढचं प्रवास अवलंबून आहे. तेव्हा जे ऋषी सांगतात जे मुळात होतं त्याचं स्वरूप आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तर ते काय आहे, तो घोटाळा कुठे झालेला आहे, तर तो काढण्यासाठी काय करायला हवं होतं, तो धर्मशोधनाची गरज होती. ते झालेलं नाही. अडचण काय आहे ते सांगतो. करावे दोष शोधन, आपण विचारगीतेमध्ये जे मांडलेलं आहे ते त्या अर्थाने आहे की व्यवस्था ही लागणारच, कुठेही गेले तरी व्यवस्था लागणार. पण त्या व्यवस्थेमध्ये घटनेमध्ये दुरुस्तीची योजना आहे ना. एक घटना समजा आपली 60 वर्षापूर्वी गेली समजा, तर त्या घटनेनंतर आज बाबा 50 वर्ष झाली, तो परिस्थितीत एवढे बदल झाले, दुरुस्तीची गरज ठेवली की नाही, त्यामध्ये एक काही वाक्य घालून ठेवलं. यात जर परिस्थिती बाहेर बदलली तर दुरुस्ती करायची परवानगी असावी. त्याप्रमाणे त्यांनी दुरुस्ती केली. ती जर दुरुस्तीचीच परवानगी ठेवली नसती तर मला सांगा अव्यवस्था निर्माण झाली असती की नाही. घटना हा एक राज्य पद्धतीतला धर्मच आहे, पण तो घटनेचा धर्म आहे, त्यामुळे त्याच्यात खाली दुरुस्तीची तरतूद आहे. तशी दुरुस्तीची तरतूद करायची राहिली आहे सगळ्या प्रकरणात. आणि ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत आणि ज्याच्यामुळं जे अनुभव बरोबर ठरले नाहीत ते बाजूला काढले पाहिजेत आणि ते भेद दूर केले पाहिजेत. ही जी यंत्रणा पुढची होती तिचं दार बंद आहे किंवा ती कुठे आहे ते सापडत नाही, तिथून धर्मशोधन झालं नाही. या अर्थाने विनोबानी जो शब्द वापरला जे आपल्यासमोर आहेत, तर त्या विनोबानी हा शब्द वापरला की सर्व धर्म आउटडेटेड झालेले आहेत. हे फार धाडसी विधानांचं, पण ते अत्यंत बरोबर बोलतात. कारण आपण मुळाशी गेलं तर लक्षात येईल की मुळाशी शोधन थांबलं जर ते साधं हे परिवर्तन चालू आहे शरीरामध्ये, सतत अखंड पेशी त्या मरतायत आणि पुन्हा नवीन जन्माला येत आहेत. त्याच्यामध्ये जशी जशी वाढ होत जाईल तशी तशी सर्व यंत्रणा त्या अनुकूल वाढत जातात. तर तसं ह्या धर्माची वाढ नको का ती व्हायला अनुकूलतेप्रमाणे. इतकी माणसं, एक 100 माणसाचा धर्म होता हे आपल्याला माहिती नसेल कारण जे आपल्यासमोर असेलही, पण पूर्वी ज्या वेळेला हे सगळं एक इट वॉज अ विलेज. एक आता हे सगळं ग्लोबल विलेज वगैरे भाषा बोलतो आपण, पण त्या काळात एक छोटंसं विलेज होतं. मूळ जे आहे उपनिषदाच्या आधारातलं ते एक छोटं काम. आणि त्यावेळेस सर्वांनी सगळेच ब्राह्मण दुसरं वर्णच नाही अशी अवस्था होती. गुणकर्म विभागशः ह्याच्यामध्ये सगळे ब्राह्मण अशी कल्पना आहे, कारण प्रत्येकाला ब्रह्म गाठायचे ना, प्रत्येकाच्या उद्धाराची कल्पना आहे. त्यामुळे प्रत्येकाला ब्राह्मण या अर्थाने शब्द म्हणून म्हटलं सावधानतेने हे शब्द सगळे वापरतोय ते त्या अर्थाने लक्षात घ्यावेत अशी माझी विनंती आहे की तिथे सगळेच ब्राह्मण आहेत, पण कामं वाढायला लागली की वाटावी लागतात तशी वाटली गेली आहेत. मग कौतीप्रमाणे तो म्हणला मला मी हे करतो, तुम्ही तोपर्यंत ते करा. पण प्रत्येकाला ब्रह्माची तरतूद सारखीच, तिथे जायची वाट प्रत्येकाला तीच, ती कोणालाही कमी जास्त नाही आणि फळही कमी जास्त नाही. म्हणून हे ज्ञानेश्वरांना सुद्धा सांगावं लागलं परत परत की द्विज षटकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी दोहीसी सरोवरी दिफजे आगू. दोघांना फळ काय आहे हे एकच आहे हे परत एकदा त्यांना ठणकावून सांगावं लागलं. हे त्या काळात त्यांच्याही 700 वर्षातली भाषा आहे. हे 7000 वर्ष ना, आपण 10,000 वर्षापूर्वीच बोलतो. त्यामुळं जिथे माणसं वाढली तिथे धर्माचं स्वरूप बदलत जाण्याची आणि शोधन करीत जाण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबल्यामुळं आपल्याला घोटाळा दिसतो. आणि म्हणून केवळ जन्माने, म्हणून आपल्याकडे परवा प्रसंग आला ना की हा जन्माने ठरवण्याची जी यंत्रणा आहे तीच इट हॅज बीन चॅलेंज नाऊ आणि इट विल बी चॅलेंज्ड. सरळ आहे, कारण त्याची तत्व आहेत ती मला मान्य आहेत की नाही हे मला ठरवायचं. सज्ञान म्हणायचं त्याला, पण त्याचा धर्म आधीच चालत आलेला असतो. तेव्हा हे जे त्यांनी म्हटलंय विनोबा त्याला ऑटोमॅटिक मशीन म्हणायचे धर्माचं. अगदी साध्या भाषेमध्ये बोललेत पण बरोबर आपल्याला काय कळेल ते बोललेत. हे ऑटोमॅटिक मशीन आहे म्हणले धर्मांचं. तर ते तो जन्माला आला की तो होऊनच जातो. तो जन्माला आला की मुसलमान होतो. तो जन्माला आजचे धर्म म्हणायचे तो हिंदू होतो, तो अमुक होतो. तो कशाने होतो? त्याला तत्वपटली म्हणून तो झाला का? त्याला एखाद्या एक आचाराच्या पद्धती आहेत समजा, अशा कल्पना करू आपण, नावं सोडून द्या, पण आचाराच्या पद्धती आहेत की ही एक आचार पद्धत आहे, ती एक आचार पद्धत आहे, ही काय आहे, ही एक आहे. यामध्ये ही आचार पद्धत अतिशय चांगली आहे समजा. असं तर आता राहणं अशक्यच आहे, कारण प्रत्येक जण जर शोधन करीत जे सोडलेलं आहे तर मग आचार पद्धती आदर्श सापडणं कठीण आहे. पण तरी सुद्धा असं कल्पना करू की ह्यामध्ये ही आचार पद्धती शोधन आहे आणि त्यामध्ये ही आचार पद्धती अधिक चांगली आहे, तर त्याला 18व्या वर्षी डिक्लेअर करू द्यावं, हा माझा धर्म आहे. मग तो ब्रह्म गाठू शकेल, कारण त्यानं आचार पद्धत विचार करून निवडलेली आहे. आणि हेच काम त्या परवा आपल्याला माहिती असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रश्न निर्माण झाला की तिने सांगितलं की ह्याचा धर्म आम्हाला लावायचा नाही आहे. आत्ता बाळ जन्माला आलेलं आहे तर दिवसाच्या वेळेस ते सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेटवर लगेच द्यावं लागतं ते हे काय अमुक काय अमुक काय अमुक काय. तर तिने ते मान्य नाही लावायचं नाव, कारण याला आम्ही ठरवू शकत नाही तसं. आत्ता त्याला ठरवू दे. हा विचार म्हणून बरोबर आहे की नाही सांगा. धर्मशोधनाची ही ठिणगी आहे साध्या भाषेमध्ये की ही धर्मशोधन करायला लावणार की हे त्याला अशासाठी असं नाही स्वीकारायला लावणार, त्याला विचार करायला लावेल. यात काही चुकीचं असेल तर मी मान्य नाही करणार, ते बरोबर करून घ्या, मी मान्य करतो. यातले दोष दूर करा, मग ही वस्तू स्वीकारतो. आपण बाजारात गेलो तर साध्या वस्तूच जर आपल्याला एक्सपायरी डेट झालेली दिसते आपण घेता का?
धर्माची थोड्या थोड्या गोष्टी एक्सपायरी डेट झाल्यात, तर ते थोडे आता स्वीकारायचे आहेत का नाकारायचे हे विचार करावा लागेल. कदाचित हे फार मोठ्या विचारवंतांचं काम असेल, पण लक्ष ठेवण्याचं काम आपलं आहे आणि स्वीकारण्याचं काम आपलं आहे. कारण बाजारातली वस्तू शेवटी आपण घेणार आहे, तेव्हा आपण जे घेणार आहोत ते एक्सपायरी डेट झाल्यानंतर घेतो का? त्यात जर समजा आपल्याला भेसळ दिसली तर त्याच्यावर काही चिका नाही दिसला तर आपण ती स्वीकारतो का? नाही. मग हे जे आहे हे काम आपल्याला धर्मांच्या बाबतीत सुद्धा करावं लागेल. ते जे मध्ये जे कार्यक्रम मोठा झालेला आहे तो खरं सांगायचं तर त्याचं सार आचारामध्ये आहे. आणि मला सांगा, ज्याचा सदाचार आहे त्याचा धर्म कोणता आहे हे कोणी विचारित नाही. तुम्हाला सुसह्य काय होतं, जगायला सुसह्य काय होतं एवढं फक्त मला ह्या सगळ्या चर्चा बाजूला राहू दे. त्याच्यावरती आत्ता माझं संपणार नाही कारण वेळही संपत आली आहे. पण ह्याच्यावर मला काय सांगायचं त्याचं उत्तर अर्थात सांगतो आणखीन. पण ह्याच्यात मला सांगा, आज जगण्यामध्ये तुमच्या ठिकाणी सामंजस्य किती आहे, तुमच्या ठिकाणी करुणा किती आहे, तुम्ही एकमेकांना मदत किती करू इच्छिता, एकमेकांचं काय जीवन आहे त्याच्यामध्ये एकमेकांना न्याय किती देऊ इच्छिता, नवऱ्याला बायकोकडून किंवा बायकोला नवऱ्याकडून किंवा मोठ्या माणसांकडून लहानांकडून मोठ्यांना एकमेकांना न्याय अपेक्षित आहे ना. मी घरापुरतं बोलतो, फार मोठा आपल्याला काय बाहेरचा विचार करायचं कारण नाही, एवढं तरी करून निदान. तर एकमेकांना या सगळ्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला या सुसह्य अधिक आहेत किंवा गरजेच्या आहेत. एक समानता आहे. एक समजा घरातल्यांचा विचार घेतला जातो, एक 5 माणसं घरामध्ये आहेत तर एखादी गोष्ट करायची झाली तर 5 माणसं मिळून ती ठरवतात की आपण ती करूया. मग त्या गोष्टीतला आनंद 5ही माणसांना आहे. पण एकाने कोणीतरी करायची ठरवली, 4 माणसं फरफटत निघालेत, बागा ओढत निघालेले आहेत. असं झालं तर त्रास होतो ना घरामध्ये. म्हणजे काय आपल्याला निर्माण करतं? आनंद, सामंजस्य आनंद निर्माण करतं, संवाद आनंद निर्माण करतो, सामरस्य समता आनंद निर्माण करते, करुणा एकमेकांच्या विषयी असलेली आनंद निर्माण करते, एकमेकांच्या विषयी स्नेह आनंद निर्माण करतो. हे सगळं जे आहे ते गुण आहेत आणि त्याचा आचार आहे. त्याच्यात कसल्याचा शिक्का नाही आहे आणि गरजही नाही आहे त्याची. त्या अर्थाने त्या शिक्क्याची गरज नाही, आचाराची गरज आहे. तर त्या आचाराची गरज असली, आता मी समजा व्याख्यान मोठं दिलेलं आहे, अगदी एखाद्याने फार मोठं व्याख्यान दिलेलं आहे, पण बिचारा ह्यातलं काही करायला तयार नाही आहे, तर मग त्याचे आपल्याला उपयोग नाही आहे काही. आपण म्हणतो हे तर भाषेच राहिलं, परवा आपला गोंधळात विषय झाला तर इथं भाषेत राहायला परमार्थ, तसं होईल हे. मग हे जर आचाराचं असेल तर आचाराची आपल्याला गरज आहे की नाही? आहे. कारण गुण आणि कर्म दोन्ही कामं चालणार आहेत त्यानुसार. मग आपण जिथे कुठे असाल, मी म्हणतो ज्या ठिकाणी मी घरात असेल, काय पोळ्या लाटतोय का, मी बाहेर पेपर वाचतोय का, आणखीन काय ऑफिसमध्ये काम करतोय, ह्याच्याशी संबंध नाही. मी हा असा आहे का, म्हणून त्याला प्रेम, सत्य आणि करुणा असे 3 हे वापरितो, विनोबा शब्द वापरित, 3 शब्द वापरित फक्त. सत्य, प्रेम आणि करुणा ह्याचे आपल्याला कास धरायची आहे का, तर तेवढंच फक्त टिकणार आहे आणि तेच माणसाला सुसह्य होणार आहे. दुसऱ्याच्या ठिकाणी असलेली करुणावृत्ती ही आपल्याला सुसह्य होते ना, त्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो ना. दुःख तर होतं, पण दुःखात सहभागी कोणतरी होत असलं तर आनंद होतो की नाही मला सांगा. म्हणजे सहभागाची भावना ही जी आहे ही आचार धर्मातली एक महत्त्वाचं लक्षण आहे. मग ते आपल्याला जर मिळत असेल तर आपण आनंदित राहतो, तर समाधानी राहतो, किंवा आपलं जीवन कशाने उन्नत होतं, कशाने सुखी होतं, तर ह्या अत्युच्च गुणांच्या आचाराने होतं. अत्युच्च गुण कोणते आणि त्यांचा आचार कशा करायचा हा खरा प्रश्न महत्त्वाचा आहे, हे आपल्या आता लक्षात असेल. तो प्रश्न महत्त्वाचा आहे. बाकीचे प्रश्न आहेत ते त्या याच्याशी निगडीत नाहीच आहेत. जे प्रश्न म्हणून आपण सोडवायला बसलो किंवा ज्याच्यामुळे आज भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणायची वेळ आली त्यांना, ते वेगळेच आहेत आणि ते करणारे आणि त्याचा काय विचार करणारे लोक जे वेगळेच आहेत, त्यांचे इंटरेस्टही वेगळे आहेत. आपला संबंध मला माझ्या घरातलं माणूस माझ्याशी चांगलं कसं वागेल हा आहे. मी गेलो तर दुकानात मला तो प्रामाणिकतेने काय ते करेल का व्यवहार हा आहे. मी ऑफिसमध्ये गेलो तर तो मला तिथल्या त्याची ड्युटी काय आहे ती काही हे न करता, त्याचा गैरव्यवहार न करता सरळपणे माझं काम करेल का हा आहे. मग हे सगळे प्रश्न आचाराचे आहेत. त्याच्यासाठी काही गुण लागतील, ते गुण असतील तर तो आचार शक्य आहे. म्हणून गुणकर्म विभाग अशा हा अशी त्यांनी विभागणी केली. तर आता तिच्याशी आपला संबंध आहे, मग ती आपल्याला सुख समाधान देते. मग आपल्याला काय जीवनात सुख समाधान देतं ते आपण शोधून काढावं, त्याला आचार म्हणावं, तो आपला धर्म आहे असं समजायची वेळ आली. आता जर नावच द्यायचं असेल तर, नसेल तर, आणि मुळात धर्माच्या व्याख्येमध्ये आचार लक्षण धर्म हा असंच आहे, पण ते बाजूला राहिलेलं आहे. तर ते बाजूला राहिलं असेल तर मग आपल्याला हे संशोधन करावं लागेल. हे आपल्यापुरतं तरी विचारात घ्यावं लागेल की ते काय असेल त्यांचं ते चालू देते. मोठ्यांच्या गोष्टी आहेत, मोठ्यांना सोडू देत. पण मला एक माहिती आहे की हे सांगितलेलं आहे, शांतीची गरज माणसाला घरामध्ये आहे ना. मग मला शांती हा माझा आचारधर्म आहे, भगवंत हा माझा आचारधर्म आहे, श्रद्धा हा माझं स्थान आहे, काहीतरी श्रद्धेचं स्थान आहे. त्या श्रद्धेच्या स्थानावर विश्वास ठेवून मी माझे कर्तव्य आनंदाने व्यवस्थित करीत असतो. मग त्याने मी आनंदात असतो. मग मला एवढे श्रद्धा हा जीवनाला आधारभूत गुण आहे, तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. मग तेवढा पुरेसा आहे आपल्याला. मग हे जर आता आपल्याला सार बाजूला काढून त्यानुसार आपला आचार ठरवला तर यात जे आहे त्यात सर्वात शेवटचा गुण आहे तो सत्याचा आहे. यात सगळ्यात शेवटी परमेश्वर काय असेल तर सत्यरूप आहे. म्हणून आपण ते सत्यमेव जयते, सर्वात शेवटी त्याचा जय होईल असं जे म्हटलेलं आहे ते तेवढ्याचसाठी आहे. तर उलटं नाही करायचं. स्वीकार आहे कसं आहे, गंमत कशी आहे, सत्याचा स्वीकार आहे, सत्य कळतं पण स्वीकारलं जातच असं नाही. आपण बघा व्यवहारामध्ये
न्यायालयात मिळतं त्याला न्याय म्हणायचं का, हा प्रश्न आहे. न्यायालयात जे मिळतं त्याला न्याय म्हणायचं का, मग ते बदलतं का जातं, ते अंमल का होत नाही, ते होणार नाही. कारण ते 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 असं नाही आहे ते, किंवा मी उच्चारीन ती भाषा म्हणा का असं म्हणायचं का, किंवा मी जसं काढीन ते त्याला चांगलं अक्षर म्हणा असं म्हणायचं का, नाही. म्हणजे ते सत्य असलं पाहिजे, ते खरं असेल तरच आम्ही त्याला ते म्हणणार. मग ते अक्षर असू दे, नाहीतर ते न्याय असू दे, नाहीतर ते चित्र असू दे. तर मी जी आकृती काढलेली आहे तिला हत्ती म्हणा म्हणल्यासारखं आहे, तसं नाही. सत्य आहे तर स्वीकार आहे. आता तो हत्ती तर मला स्वीकारायचं काही प्रश्नच येत नाही, ते हत्तीचे. त्यामुळे ती गोष्ट सत्य असेल तर मी स्वीकारीनच. मग तुमच्या ठिकाणी जर प्रेम आहे किंवा करुणा आहे तर मला पाया पडण्याचं कारणच आहे माझं ते, मग ते मी करतोच आहे. संतांच्या ठिकाणी सगळंच ते आहे. म्हणून संतांनी धर्म खाली आणला, एकदम सर्वांच्या आचरणाला सोपा करून टाकला. हे जे काम करून टाकलं, हे बांधमधले फोडून टाकले आणि सगळं बाजूला टाकलं आणि म्हणले हे पाणी वाहतं करून द्या, हे सगळ्यांसाठी आहे. म्हणून ते उपनिषदाचं ज्ञान खाली आणून एकदम ज्ञानेश्वरीतून मोकळं करून सोडून दिलं सगळ्यांसाठी. या तुकोबांनी सुद्धा हे केलेलं आहे काम, अभंगातून करून टाकलेलं आहे सगळं. उलटं म्हणले बारा झालो देवा कोण बी गेलो, आता अभिमानी मेलो असतो. महाराज सुद्धा म्हणाले तेच. महाराजांनी हेच सांगितलं होतं की हे काय आहे, हे गोंधळ झालेला आहे, याचा सगळ्याचा कसा मिटेल. ते म्हणले एकाने अहंकार सोडा आणि एक दुसऱ्याने द्वेष सोडा म्हणले, म्हणजे हे सुटेल, तोपर्यंत सुटणार नाही म्हणले. किती बरोबर बोट ठेवलं होतं. तेव्हा बाहेरच्या परिस्थितीशी संबंध आहे नाही असं नाही, पण आपण ज्या भूमिकेवर विचार करतो आहोत तिथे शेवटी जे सत्य आहे ते टिकेल. त्यात करुणा टिकेल, सत्य टिकेल, प्रेम टिकेल, हे सगळं टिकेल. हे बघा तुम्ही, शांती टिकेल. काय आपल्याला अशांतता कोणाला हवी आहे, कोणाला नको आहे. ज्यांना निर्माण करायची त्यांना हवी आहे, पण त्यांची कारणं वेगळी आहेत आणि शेवटी ती कधी शेवट टिकणार नाही. शेवटी त्यांना सुद्धा स्वतःला अशांती येईल, त्यांच्या लक्षात येईल की अरे हे अशांतीचं बीज आपण पेरलं, पण ते शेवटी आपल्याच मागे लागलं, तर त्यामुळे ते नाही उपयोगाचं. शेवटी शांतीच राहील. आणि शेवटी काय, काहीही अशांती निर्माण केली तर अशांतीतून शेवटी काय निर्माण होतं, भयान तरी शांतताच निर्माण होती. शेवटी स्मशान शांतता होतीच ना. आणि काय होतं शेवटी, त्यामुळे शांती हे ध्येय आहे, अशांती हे ध्येयच असू शकत नाही. तर सत्य काय आहे, तर शांती सत्य आहे. तर आपल्या घरामध्ये आपण विचार करून बघा, घरात शांती नांदते आहे, तर माणसाला यावंसं वाटेल. घरात प्रेम आहे ते यावंसं वाटेल, स्नेह आहे यावंसं वाटेल, ऐक्यभाव आहे ते यावंसं वाटेल, सर्वांना एक वागणूक आहे तर यावंसं वाटेल. हे सगळं कुठे वाटेल, संतांच्या घरी वाटेल. म्हणून आजचा धर्म त्यांचाच धर्म झालेला आहे असं माझं मत झालेलं आहे. संतांनी जेवढी धर्माची आचार आणला तेवढा धर्माचार यांना सुद्धा जमला नाही आहे खरं सांगायचं तर. आपण विचार करून बघा, म्हणजे सत्य असेल तर आपण त्याचा विचार करावा. एवढं मी आत्ता एवढ्या आता वेळ झाली त्यामुळे थांबतो आणि आपण ते पुढचा राहिला असेल तर विचार पुढच्या वेळा करू आणि मग त्याच्यानंतरच्या वचनाचा विचार करू. तेव्हा प्रश्न आपल्याला भगवंत आणि आनंद मिळावा एवढा आहे. त्यासाठी आपल्या आचाराचा विचार करणं म्हणजे हे आहे. आणि त्या आचाराविचारामध्ये सर्वांना समान असतं हे सांगण्यासाठी सत्य जर आपल्याला हवं असेल तर आपण ब्राह्मणच आहोत आणि सगळीच ब्राह्मण आहोत त्या अर्थाने. कारण ब्रह्मजानात इथे ब्राह्मण हा मला विशाल व्हायचं आहे. ते ब्रह्माची व्याख्या सुरुवातीलाच सांगितली. मला ते हवं आहे म्हणल्यानंतर जे त्याच्या आड येते ते मला नको आहे असं मला म्हणायचं आहे. तर हे आपल्यापुरतं आपल्याला म्हणण्याचं स्वातंत्र्य एवढं तरी आपल्याला आहे. बाहेर आता ते कागदावर मला ते लिहून द्यावंच लागतं, मी अमुक आहे तुमुक आहे, सध्या चालू कार्यक्रम. तर आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आपली मनोभूमिका आपण उत्तम ठेवू शकतो. मला ऐक्यभावानं राहता येतं, मला आपल्याला आदरभाव ठेवता येतो, मला आपल्याशी शांतीनं राहता येतं. तसं आपल्याला सर्वांनाच, मी आपल्याला मला म्हणजे मला याच्या अर्थाने म्हणत नाही, कोणालाही तेवढं प्रेमाने कोणाची राहता येतं, त्याला तेवढा आदर कोणाशी दाखवता येतो. मला ह्यातलं सांगा, यातलं कुठलं मूल्य किंवा कुठला आचार गरजेचा नाही आहे, सगळे गरजेचे आहेत आणि सगळे आनंद देणारे आहेत, म्हणजे ते ब्रह्मापर्यंत पोहोचवणारे आहेत. त्या अर्थाने तेच राहील आणि म्हणूनच ते सत्य आहे. सुखासाठी कोठे जावे, 153 पान, पद 38 सांगायचं राहिलं. त्यांचं प्रेम आहे आपल्याला, त्यामुळे ते म्हटलं विसरायला होतं एका वेळेला. तिथे या सगळ्याचा आचार आपल्याला आहे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा. सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा. संतांची या पायी ठेवा देवा, संतांची या पायी ठेवा. मजला संतांची या पायी ठेवा. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे.
सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा सर्व भावासी विसावा संत शांत करीती जीवा संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा मजला संतांची पायी ठेवा जग झिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी जग झिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा मजला संतांची पायी ठेवा भेदभावासी नास्थान बोध कृपा ही समान भेदभावासी नास्थान बोध कृपा ही समान संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संतांची पायी ठेवा देवा संतांची पायी ठेवा मजला संतांची पायी ठेवा संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून संत घेती सांभाळून प्रेम वर्षाव करून देव सगुण पाहावा ऐसे वाटे दीन जीवा देव सगुण पाहावा ऐसे वाटे दीन जीवा